सांगली जिल्हा भाजपा महिला मोर्चाकडून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा निषेध। माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर दिल्ली येथे झालेल्या AI समिट दरम्यान युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत शर्ट काढून आंदोलन करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात माजी महापौर संगीता खोत, रुपाली देसाई, अनिता हारगे, रामेश्वरी थोरात, सुस्मिता कुलकर्णी, ईशा साठे, सारिका राहुटे, कपिला पाटील, ज्योती मगदूम, विद्या दानोळे, वैशाली वाणे, गायत्री सातपुते, संगीता हारगे, हिना जमादार, वैशाली लोंढे, वर्षा माने, जयश्री पवार, अनघा कुलकर्णी, सुरेखा कदम तसेच सुनीता रुपनर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवला व काँग्रेस युवा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। आज सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आपले दिल्लीमध्ये AI समिट झालं होतं। तिथं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या देशाला मलिन करण्याचा प्रयत्न केला। आपल्या गांधीजींना त्यांनी चुकीच्या पद्धतीने उद्गार काढले, हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे आज आम्ही राहुल गांधींच्या विरोधात निषेध करतोय आणि अशा प्रकारे आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला प्रेझेंट करत असताना परदेशांच्या लोकांसमोर त्यांनी आपल्या देशाला अपमान करावं ही आम्ही कोणीही मान्य करणार नाही। आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधींचा। निषेध असो, निषेध असो, राहुल गांधींचा निषेध असो। नमस्कार, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही निषेध करत आहोत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा। आज भारत देशामध्ये होत असलेलं जे सबमिट आहे AIचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यावरती जगभरातून इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळत असताना, आपला देश प्रगतीच्या मार्गावर जात असताना याला निषेध करण्याचं जे काही अतिशय घाणेरडं कृत्य आहे हे काँग्रेस पार्टीकडून झालेलं आहे। यांनी आयुष्यामध्ये देशाला मागे खेचण्याशिवाय काहीही केलेलं नाही आणि ह्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उपस्थित आहोत आणि महिलांच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत। आज महिला मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं जाहीर निषेध राहुल गांधीचा करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत। आम्ही निषेध केला आहे। हा निषेध फक्त आमचा नाही, पूर्ण भारतीयांचा आहे आणि भारतीयांच्या वतीनं पण आम्ही हा निषेध व्यक्त करतोय। ज्या पद्धतीनं AI समिट झालं आणि पूर्ण जगभरामध्ये भारताचं कौतुक होतं, हे कुठंतरी राहुल गांधीच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्याला पाठवून त्यानं जे उघडं प्रदर्शन केलं, जे आम्ही 70 वर्ष तुम्ही काय केलं हे दाखवत होतो, त्यांनी आता स्वतःच कपडे काढून दाखवलं की तिने काय केलं आणि ह्या पद्धतीनं त्याची वर्तणूक असेल तर परत मतदान करताना त्यांचा विचार नक्की करावा। आणि मी फक्त त्याच्या निषेधाची मागणी करत नाही, तर त्याला राष्ट्रद्रोहाचा खटला चालू करावा ह्याची मागणी करते, कारण त्यांनी पूर्ण नवीन युवकांचा जो भविष्याचा हत्या करण्याचा, त्यांच्या भविष्याची हत्या करण्याचा त्यांनी जो एक प्रकार केलेला आहे आणि त्या गोष्टींसाठी त्याचा खरोखरच त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला झालाच पाहिजे किंवा त्यांना जर इथं एखादा गुन्हा घडला तर जसं इथं युवकांना तडीपार केलं जातं, हिंदू मुस्लिमच्या घटना घडू देत किंवा कुठल्याही घटना घडू देत, त्यावेळेला आपल्या युवकांना कुठल्याही असू देत त्यांना तडीपार केलं जातं। मग असं एवढं मोठं जगभराला प्रदर्शन करण्यासारखं कृत्य केलं असेल तर त्याला देशामधून का हकलण्यात येऊ नये आणि हे देशातून त्याला बाहेर हकलण्याची मी मागणी करते। नमस्कार, धन्यवाद।